सतीश मेटकरीने सच्चिदानंद पुरीला शिवीगाळ केली. का केली बघा. मी एका तासापूर्वी माननीय गोपीचंदजी पडळकर आमदार आणि माननीय आमदार सदाभाऊ खोत यांना या ठिकाणी आवाहन केले की आझाद मैदानात या आणि परत एकदा आमच्यासाठी लढा आणि आमच्या एसटी कर्मचाऱ्यांना हक्काचा 7वा वेतन आयोग मिळून न्याय द्या. या ठिकाणी सेवा शक्ती संघाचा सरचिटणीस सतीश मेटकरी यांनी मला आज मी या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे. 6वा दिवस आहे माझा अन्नत्यागचा. तर या ठिकाणी मला मनातला राग धरून एक द्वेष करून कमऱ्याखालच्या शिवीगाळ केला, जातीवाचक शिवीगाळ केलेली या ठिकाणी मित्रांनो. मी या अशा हरामी वृत्तीचा जाहीर निषेध करतो या ठिकाणी. तर माननीय आमदार खोत पडळकर यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करावी आणि सतीश मेटकरीला समज द्यावी, नाहीतर हजारोंच्या संख्येनं कर्मचारी आझाद मैदानावर उपस्थित होईल. यात शिवीगाळ करण्याचं कारण काय आहे? सच्चिदानंद पुरीचं काय चुकलं? यावेळी खरंच एसटी कर्मचाऱ्यांना पडळकर आणि खोत साहेबांची गरज आहे, म्हणून ते पडळकर साहेबांना आता आझाद मैदानावर या आणि आम्हाला न्याय मिळवून द्या असं बोललं. यात चुकीचं काहीही कोणाला देखील वाटत नाही, कारण मागचा संप मोठा करण्यामागे पडळकर साहेबांचा खूप मोठा वाटा होता. परंतु अजून देखील एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला नाही, त्यामुळे त्यांना आता आम्हाला न्याय मिळवून द्या म्हणणं काही चुकीचं ठरणार नाही. महत्त्वाचं म्हणजे सतीश मेटकरी या लढ्यामध्ये आला पाहिजे. 32 दिवस अन्नत्याग करणारा नेता आता कायदेशीर मार्गाने लढणाऱ्या सच्चिदानंद पुरीला शिवीगाळ करतोय, हे खरं तर चुकीचं ठरतंय. आज 6 दिवस झाले सच्चिदानंद पुरी उपाशी एसटी कर्मचाऱ्यांसाठी लढतोय. सरकारने जर 7वा वेतन आयोग लागू करायचं ठरवलं तर फक्त सच्चिदानंद पुरीला 7वा वेतन आयोग लागू होणार नाही, आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू होणार आहे. त्यामुळे त्या माणसावर दोष देणं काही बरोबर नाही. जे कोणी चुकलं त्याला चुकीचं आहे म्हणणं किंवा त्याची चूक दाखवणं हे कसं काही चुकीचं ठरते? हे संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे. म्हणून सेवा शक्ती संघर्ष या संघटनेच्या नेत्याचं कुठंतरी चुकतंय असं सर्व कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा रंगली. मित्रांनो, सतीश मेटकरीने जे काही बोललं ते चुकीचं आहे का बरोबर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक तर करूच शकता. धन्यवाद.